काशीखंड अध्याय 16वा। गणेशाय नमः। विमान जातसे गगनोदरी, तव पुढे देखिली रुद्रपुरी. तेव्हा खाणीता हे वैखरी, पांगुळे मंदत्वपणेसी. 11 सहस्र योजन, ते रुद्रपुरी असे विस्तीर्ण. तेथे 11 रुद्र शिवा समान, असती थोर अगाध. शिव शर्मा पुसे गणांसी, हे पुरी पुढे दिसते कैसी. धामी धामी रवी शशी, प्रकाशले काय साक्षात. 64 कस जे हमे, तेने रचिलेसे उत्तम. स्वहस्ते निर्मिविधी अनुपम, रुद्रांसी राहावया. दिव्य पद्म राग जडले स्तंभा, स्तंभा मंडप चुंबिती. कळसे नभा, त्यावरी फाकती दिव्य प्रभा. पुष्कराज गोमेदांच्या, सहस्त्रकर तुल्य दिव्य ध्वज. कळसागरी झळके सतेज, वात स्पर्शे करुणी सहज. जेवी आकाशी विद्युलहरी, ते पुरी शृंगारावया कारण. आले असती कोण कोण, ते शिवशर्म्या प्रति विष्णुगण. सांगते झाले आदरे, तेथे आलिया नवनिधी. अष्टमात्र का अष्टमहासिद्धी, मग ते पुरी निर्मिविधी. करी रचना सुंदर, नाना मुक्ते दिव्य तेजांची. आरक्त वैदुर्य सुरंगांची, स्तंभी प्रभा शुद्ध जयांची. ती आणिली सागरे, रत्नमणी दिव्य तेजाचे. महाप्रकाश हिरे जयांचे, तेज मिरवे जैसे सोम सूर्याचे. कळसी परम सुसेव्य, ते आणिले जीवरुणे. तेज दीप्ती दिधली देवगणे, वनस्पती आल्या घेऊनी लेणे. सर्व ही रंग अनेका परी, अष्टगंध घेऊनी आला समीर. संपत्ती सहित आला वज्रधर, कामधेनू आणि कल्पतरुवर. आणिले तेने, सर्व विद्या घेऊनी आली सरस्वती. गणांसह आला गणपती, तेने शृंगारिल्या वनस्पती. येऊनिया वसंते, पंचम स्वर आणिले कोकिळी. गंगा आलिया पूर्णजळी, सत्वधीरी समर्पिले दिक्पाळी. पुष्पांजळी रुद्र सेवेसी, असो हे प्रकार सांगता. कथेसी होईल विस्तीर्णता, श्रुती सांडोनी घेईजे आता. मुक्तमणी आदरेसी, गण म्हणती शिव शर्म्यासी. हे 11 रुद्र आले वाराणसीसी, स्नाने करुणी मणी कर्णिकेसी. बैसले तपासत्वर, 11 आयुते केली तप साधना. त्याही संतोषविले त्रिनयना. मग एकची वर 11 जना, दिधला शिवे सत्वर. त्रिशूळ डमरू त्र्यंबकधारी, फणीभूषणी गज चर्मांबरी. नीलकंठ मौलीवरी शीतकर आणि गंगाते. अवघे भस्मधारी त्रिनेत्र, वृषभ वाहन पंचवक्र. उमे सहित परम पवित्र, रुद्राक्षमाळा सर्वांसी. जैसा सर्पभूषणी त्रिनयन, तैसेची केले 11 जण. त्यांसी दिदले राज्य भुवन, रुद्रपुरी ईशान कोणींची. हे स्वयंभू शिवाचे अवतार, 11 ही उमे सहित शंकर. 12वा तो कर्पूर गौर, स्मरारी जो म्हणवितसे. ऐसी हे महारुद्रपुरी, ईच्या उपमेसी नाही दुसरी. परी ते अवी, मुक्तीची थोरी अनारीसी असे. ऐसे हे जाणावे शिवभुवन, महासिद्धिदायक पूर्ण. तेथे अमरादिकही मरण, इच्छिताती सर्व काळ. पाहता त्रैलोक्याची सामुग्री, ब्रह्मांड तुळे ना जयाचे नखाग्री. कल्पतरू कामधेनू ज्याचे घरी, त्यासी उपमा काय दीजे. म्हणोनी अगाध आनंदवणी, विश्वनाथाची निजधामिनी. जेथे स्वर्गंगा पुण्यतोय तरंगिणी. धूप पाप वाराणसी ते, तियेचे गुरनाम वाराणसी. तेथे वर जोडले रुद्रांसी, गण सांगती शिव शर्म्यासी. पुण्यस्थान काशी हे, जरी हे वाखाणू पुण्य स्वार्था. तरी पुढे असे संपूर्ण कथा, जेने हरे महाव्यथा. 84 लक्ष जन्मांची, अभेद्य अच्छेद्य अमरमूर्ती. अविकल अनुपम ज्योती, नाना मते वर्णिताती तया पुण्यपुरीसी. गगनी जाता विमान, शिव शर्मा आणि विष्णुगण. तव पुढे देखिला लोक कवण, ते परिसा श्रोते हो. शिव शर्मा पुसे विष्णुदूता, हे पुढे दिसता हे अपूर्वता. हा कवन लोक याची महिता, सांगा कैसी काय ते. हरिगण म्हणती गा द्विजा, हा शीतकर येथींचा राजा. ग्रह नक्षत्रे
याची प्रजा हा तव चंद्रलोक म्हणवितो. परीसे चंद्राचा उपकार अमृतमय हा शीतकर. सर्व ही कामाचा श्रम भार हाची फेडी मयंक. परीसी याची महिता हा त्रिभुवनासी आनंद करता. देवादिक्पाळांची मनमथा संतोष करी. हा चंद्र प्रकाश लिया गगनी तेव्हा आनंदती कुमुदिनी. कमळी उल्हासती पद्मिनी चंद्र आदर्श झालिया. सूर्य कोमावे वनस्पती तेची उल्हासे उगवता तारापती. तैसाची हेलावे सरितापती चंद्र देखोनी आनंदे. योमी बिंब चंद्राचे देखोनी हृदय उचंबळे सिंधूचे. उदय देवोनिया पुत्राचे पिता केवी न हर्षे. माध्यानी प्रकाशता रवी कर तेने उष्ण होतसे शैलपाठार. मग प्रकाश लिया शीत कर ते पावती सोर सुखाते. हा दृश्य झालिया इंदू कुमुदिनीसी होय आनंदू. चकोराचा श्रम खेदू पराभवी हा. याचे होता पूर्ण दर्शन आनंद पावती पाषाण. म्हणून या स्रवती जीवन सोमकांत ते. मध्य रजनी हा शशी मार्ग दावितसे जनांसी. हा महाप्रिय नरेंद्रासी सुख शयन मंदिरी. तेथे पतिव्रतांसी होता उबारे मग वोवरी या गवाक्षद्वारे. प्रकाश करिता शीत करे त्या होती शीतळ. 7 खणांची मंदिरे रत्नखचित मनोहरे. शोभा पावती त्या शीतकरे. उदय झालिया तत्काळ. व्यापारी असती जे जन हे विश्रामती अस्त झालिया दीन. मग शशी प्रकाशता पूर्ण श्रमहरण होय तयांचे. मृग रोही सांबरे चितळी नाना श्वापदे विचरती भूमंडळी. जी श्रम पावती सकळी ती पावती विश्राम. ती विश्रामती आपुले धामी जव तो चंद्र प्रकाशे योमी. जेवी न विश्रांती पावे तमी रवी असता ते पावलिया. चंद्रबिंब प्रकाशता जळी जळचरे लक्षिती नभमंडळी. ती क्रीडती आनंद कल्लोळी शशीबिंब देखोनिया. चंद्र असे जयाचे आननी तयासी भाग्यवंत म्हणती जनी. स्त्रियांसी उपमा चंद्रवदनी ऐसा उपकारी श्रेष्ठ हा. हा चंद्र शुभदायक त्रैलोक्यासी. हा चंद्र अशुभई सर्वजनांसी. म्हणून घात चंद्र काळ तिथीसी वर्जिती सर्व. या पासाव तिथी 15 हा भोगीत राशी 12. गण म्हणती शिव शर्म्यास ते परिसे गा समस्त. प्रथम घात चंद्र चतुर्दशी तो अशुभ सांगतसे मेषासी. 5वा वर्जिजे षष्टीसी वृषभा कारणे. 9म अष्टमीसी आला तो मिथुनासी वर्जिला. दुसरा चतुर्थीसी नवे भला कर्कासी पै. अष्टम चंद्र जो दशमीसी तो अशुभ वर्जिला सिंहासी. दशम अशुभ अष्टमीसी ने कारणे. द्वादशीसी चंद्र तृतीय स्थानी तो तुळेसी अशुभ कार्यकारणी. 7वा दशमी लागुनी अशुभ जाण वृश्चिकासी. चतुर्थ चंद्र आला बीजे तो अशुभ धनानी त्याज्य कीजे. अष्टम द्वादशीसी होईजे अशुभ तो मकरासी. एकादश चंद्र षष्टीसी तो अनुचित होय कुंभासी. 12 वर्जिला बीजेसी मीना कारणे आवश्यक. ऐसा 12 राशींचा भोगता हा चंद्र त्रैलोक्याचा दाता. दिनांचा प्रतिपाळिता द्विजराज हा. व्रते चंद्रायनादी यापासूनी हा न्यून दशा घेतसे ग्रहणी. सुख देतसे त्रिभुवनी द्विजांकारणे अक्षयी. या पासाव सर्व तीर्थक्षेत्रे नाना दाणे चालती धर्मसूत्रे. या पासाव कर्मे विचित्रे चालताती सर्वही. ऐसा हा परोपकारी अमृत कर याने पूजिला तो शंकर. त्रैलोक्यासी याचा आधार शिव प्रसादे करोनिया. शिव शर्मा पुसे गणांसी एवढे सामर्थ्य कायजी यासी. याने कैसे पूजिले शिवासी ते सांगा मज सत्वर. चंद्र हा कोण कवणाचा कवण माता पिता याचा. संदेह हा माझे मनाचा फेडावाजी गणोत्तम. तव बोलते झाले विष्णू गण शिव शर्म्या तू बहु विचक्षण. तुझ वैकुंठ प्राप्त होतसे जाण पार नाही तव भाग्यासी. गण म्हणती गा ब्रह्मवस्था बरवी आरंभिली तू प्रच्छा. तरी पूर्ण करू तव इच्छा ते परिसावे आता. विरिंची देवाचा जो सूत ऋषी अत्री नामे विख्यात.
तो अनसुयेचा कांत पिता दत्तात्रेयाचा, तो आला असे आनंदवनासी पुण्यक्षेत्र काशीपुरीसी. स्नान करुणी मणिकर्णिकेसी करिता झाला तपसाधन. लिंग स्थापिले अत्रीश्वर, मग पद्मासन घाली ऋषीश्वर. हृदयी करीतसे उच्चार शिवनामाचा आदरे. लौकिक कर्म सारिले तेथे, वीर्य चालले ऊर्ध्वपंथे. भेदुनी 21 मन कुळांते, नेने जाण सहस्त्रदळी. वीर्य न सांटे सहस्त्रदळी, मग ते उतरले चक्षुमंडळी. नेत्रद्वारे पृथ्वीवरी टाकिले ते ऋषीने. जैसी अमृताची खोटी पडली पृथ्वीचे तळवटी. तेने कंपायमान जाहली सृष्टी भूमंडळी सर्वही. ऐसे कांपे भूमंडळ, जन भाविती हलकल्लोळ. ऐसा त्या ऋषीचा वीर्य गोळ, भासे अग्नी सारिखा. मग अष्टदिशा धावत आल्या, त्या विष्णूचे नाभी कमळी जन्मल्या. त्या स्कंद पुराणी सांगितल्या, त्या कवण कवण असती. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आग्नेयी वायवी निरती ईशान. या अष्टदिशा मिळवून धरिला त्यांनी वीर्य गोल. तेने दिशा झाल्या गरोदर, गर्भ धरिला अष्टमासवर. मग न साहवे त्यांचे जठर, तेव्हा टाकिला धरेसी. तव त्या सत्य लोकाहुनी, वेगे आला चतुरानन धावणी. गर्भ घेतला उचलोणी, अभयवर दिधला. तू होसी रे तेजो राशी, चंद्रमा नाम ठेविले तयासी. मग नेला तो सत्य लोकासी, विरींची देवे सत्वर. मग व्रत बंध केला तयासी, चंद्रमा पुरे चतुराननासी. कवण माता पिता आम्हासी, ते सांगावे वेद पुरुषा. तव विधी बोले चतुर्वक्र, म्हणे तू अत्री ऋषीचा पुत्र. हो त्रैलोक्याचा मित्र, ना तू होसी आमुचा. तुझा पिता महामुनी, तेने तप साधिले आनंदवनी. त्याची या वीर्यापासून जन्म तुझ लाधला. मग विधीसी म्हणे अत्रिसूत, आम्हीही पूजू भवानी कांत. विधी म्हणे तथास्तु सत्य, या परते कोणते सुख. विधीने सांगितला शिव मंत्र, मग चंद्र निघे अत्रिसूत. आनंदवनीम जेथे त्रिनेत्र, वेगे आला तेथे तो. तेने मणिकर्णिकेचे केले स्नान, विश्वनाथासी केले अभिवंदन. मग मांडिले अनुष्ठान, काशीपुरीसी आदरे. लिंग स्थापिले चंद्रेश्वर, अनुष्ठानी बैसला त्रिकुमार. हृदयी स्मरोनिया शंकर, धरिला नेम सर्वदा. चंद्रकूपी त्रिकाळ स्नान, चंद्रेश्वरी पूज्य पूजन. मग करीतसे ध्यान धारण, जपे शिव मंत्र त्रिकाळ. ऐसे अनुष्ठान केले चंद्रमे, संख्या जाहली 101 पद्मे. त्रिपुरहंता पूजिला नेमे, अत्रिसुते गणिता 101 पद्मांसी. अर्धकल्प बोलिजे त्यासी, इतुके संवत्सर काशीपुरीसी. केले अनुष्ठान साक्षेपे, अनुष्ठानाचे कार्य साधून. मग चंद्रे मांडिला महायज्ञ, हंकारिले जी ब्राह्मण. महामुनीवर आनिकते, सत्यलोकीहुनी आला विरींची. सवे सावित्री भार्या त्याची, जे दुहिता सहस्र कराची. महापतिव्रता जानपा, वैकुंठीहुनी आला श्रीहरी. सवे नदीश्वराची कुमरी, तो पुरुषोत्तम आला सहपरिवारी. सोमयागासी ते धवा, देवांसहित वज्रपाणी. सवे घेऊनी शची कामिनी, तो आला जी आनंदवनी. सोमयागा कारणे, मन त्या मणिकर्णिकेचे तीरी. यागमंडप उभविला बरव्यापरी, तेथे आले महर्षी ब्रह्मचारी. शापानुग्रही समर्थ, महर्षीश्वर जुनाट. वृद्ध थोर अतिवरिष्ठ, उचली ती चक्षु संपुट. तेव्हा विलोकिती जणांसी, पृथ्वी तरली जयांच्या सत्ते. ते ऋषी मिळाले अपार तेथे, ते महर्षी श्रोतयंते. श्रवण करू अत्यादरे, महर्षी आला दधीची. सुनाभादी अस्त्रे जयाचे अस्थींची. शिरे कापिळी त्रिपुरादी दैत्यांची. त्र्यंबक धरे समुद्राचे केले आचमन. इलवल वातापी भक्षिले जेणे, तो मित्रा वरुणाचा नंदन. अगस्ती तेथे पावला, सृष्टी करिता क्षण न लागे जासी. पतिव्रता सर्वे तेजो राशी, तो मुख्य विप्र अविमुक्तीसी. कश्यप ऋषी पातला, जेने द्विधा केली गंगा वैतरणी. शापे सर्व भस्म केला वनी, तो ब्रह्मसूत महामुनी.
भृगु आला त्या ठाया 40 सहस्त्र शिव ऋषी 20 सहस्त्र विष्णू ऋषी आणि काजे का ब्रह्म ऋषी ते 22 सहस्त्र असती. गौतम दालभ्य जे जर्जर मार्कंडेय आला पराशर अत्रि वसिष्ठ ब्रह्मकुमार आले यागा कारणे. पूर्वापार महाजुनाट मुनी पुलस्त्य मरीची महाविंदांनी च्यवन ब्रह्मदत्त विभांडकु मुनी गाधी कपिलादी मुनीश्वर बकदालभ्य मुनीश्वर दुर्वास ऐसे ऋषी मिळाले बहुवस. ज्यांसी घडामोडी करिता आयास नसे सृष्टीचा सर्वथा ऐसे आले शिव भुवनासी सूर नर किन्नर देव ऋषी म्हणती इच्छा नाही आम्हा यागासी परी काशी तीर्थ घडेल. घडेल मणिकर्णिकेचे स्नान विश्वेश्वराचे अभिनंदन आमुचे पुण्य म्हणून हा उदय झाला साक्षास. तैसे उदेले कर्म अर्जित जैसे अग्निमध्ये जे पडत ते योम मंडपी अकस्मात प्राप्त होय दीक्षिता. ऐसे यागासी आले महामुनी शास्त्रार्थ विद वेदाध्ययनी तापसी सिद्ध सत्यवचनी शांती क्षमेचे पर्वत जे नाना गोत्रीचे मुनिवर महातपाचे गिरीवर व्याकरण ज्योतिष शास्त्र विचार केला जयांनी. विश्वामित्र महामुनी भारद्वाज जमदग्नी वामदेव विभांडक मुनी आले तेथे मिळोनी. अंबरीश लोहमर्षण मांडव्य जुनाट कात्यायन अगिरा भार्गव पिप्पलायन आले महर्षीचे समुदाय. ऐसे 88 सहस्त्र ऋषी संपूर्ण मिळाले काशीपुरीसी. मग मुहूर्त पाहुणी सुदिनेसी आरंभिला याग संभ्रमे. अर्ध चंद्राकार कुंड स्थापुनी तैसेची वर्तुल चतुष्कोणी अग्नी स्थापिले तिन्ही गार्हपत्य आहवनीय दक्षिणाग्नी ते. मग आणिली यागपात्रे नाना वर्णविधी मंत्रे स्त्रुक स्त्रुवादी विचित्रे आणिली मंडपी शम्या कृष्णाजिनी मुसळ समिधा दवी उखळ श्वेतशुभ्र सोज्वळ काश्मीराची अनेक आज्यस्थाली आणि प्रणिता शुचिर्दर्भे मंडिता गोमय पिंड तत्वता आणिली तेथे संभ्रमे. सोमवल्लीची या पूर्णलता तोची सोम आणि सोमपान करता समस आणिले तत्वता यागा कारणे अनिकांपरी. भृगुवीरींची हे आचार्य साचार यज्ञ कंकणे बांधिली सत्वर यज्ञ दीक्षा घेतली या उपर स्वये चंद्रम्याने. मग ते स्रुव समिधा आणुनी पुण्य तरुच्या पत्रे आकर्षुणी सिद्ध मंत्रे शुद्ध करुणी ठेविल्या मंडपी. कलश ठेविले द्रव्य भरोणी विधी बैसले दर्भासनी महाश्रेष्ठ जे ज्ञानी यागासी आरंभ केला तीही. मग ऋत्विजांसी पूग फल दिधले द्रव्यरत्ने नारिकेल फले करी कंकण बांधिले जांबूनदाचे. मग बिल्वचंदनाची काष्टे अगुरु चंदनाची ही सुभटे कुंडी रचिली एकवटे. मग प्रवर्तले हवनासी त्र्यंबकाकार स्थापिले कुंड सखोल नाभी प्रमाण प्रचंड धनिता त्रिसहस्त्र दंड प्रदक्षिणा असे कुंडाची. स्वाहा स्वधा करिता वेदध्वनी अवदाने तृप्त करीती भन्नी तव आधीच दीक्षा घेऊनी बैसला चंद्रमा तो. परिधाने केली मृगाजिनांची आसने स्थापिली चर्माची व्रते घेतली ब्रह्मचर्याची भूता आहार इच्छेचा. आवाहन झाले गार्हपत्यासी गंधाक्षता झाली ब्राह्मणांसी. मग प्रवर्तले हवनासी ऋषी मुनी सर्वही. सहस्र एक ऋषीश्वर महामंत्री थोर थोर आहुती घालिती अपार वेदमंत्रे करुणिया. मध्य माणसाची या आहुती क्षिप्रा घृते दिव्य अन्ये भोमिती. मग ते पंचामृते शिंपिती महायागासी अनुक्रमे. येथे भागदाणे झाली देवांसी मग भाग आरंभिला शिवासी. विधी मंत्रे दिदला महादेवासी स्वाहाकार बोलती ऋषीश्वर. देव ऋषी सूरगण दर्भांचे करुणिया आसन हाती घेती हव्य द्रव्ये पूर्ण ब्रह्मादिक संपूर्ण पै. मग करी घेऊन या पूर्णाहुती आणि अष्ट सुगंधे चर्चिती
विरिंची आणि तारापती राहिले उभे कर जोडुनी. शीतकरे आहुती घेतली करी, वेदमंत्रे ऋषीश्वरी. घातली कुंडा माझारी, शिवार्पित म्हणून या. ऐसी ती करोनिया शिवार्पित, मग चंद्र स्तुती करीत. म्हणे हा माझा भाव यथार्थ, पावो शिव भवनीसी. म्हणे जय जय आजी शंकरा, तुझ अर्पिजे धन शरीरा. तरी तू भेटसी त्रिशूलधरा, आपुलिया भावार्थे भक्तांसी. ऐसे कल्पोनिया मानसी, चंद्रे साष्टांग नमस्कार घातला शिवासी. मग जाणुनी पुण्यराशी, प्रकटला शिव तत्काळ. तो प्रकटला कैसा शूलपाणी, उद्भवला चंद्रेश्वर लिंगातुनी. वामांगी असे दाक्षायणी, वृषभध्वजेसी. दशभुज पंचवक्र, आणि फणीभूषण त्रिनेत्र. गंगाजटी महापवित्र, भस्मोदुधूलित सर्वांगी. प्रसन्न भावया पंचानन, उमे सहित त्रिनयन. देखुनी विरिंची नारायण, जय जयकार करीत उठिले. समस्त देव प्रमथ ऋषी, साष्टांगे नमिती शिवासी. तो उभा राहिला वर ध्यावयासी, परीन बैसे मंडपी. तेथे आनंदाची मात, सभा न्याहाळी तसे भवानी कांत. मग झालासे तो विस्मित देखुनिया देवसभा. विधीने याग समापिता शांती करुणी, मग सभा दाटली देवगणी. तेथे सभापती चक्रपाणी, देवेसी तो वज्र धरू. ऐसा याग मंडपी आनंद, देखोनिया सच्चिदानंद. मग करावया नवरस विनोद, नृत्यांगणा पावल्या. स्वर मिळवून या मृदंगासी, पाहुनिया ताल संयोगासी. निरुते सज्जुनिया विन्यासी, ठाकली या सभा रंगणी. तेथे नारद तुंबरूप मृदंगी, तीही धुमाळी दाविली रंगी. श्रुती स्फुरल्या उपांगी, यक्ष किन्नरेश्वरी त्या. गंधर्व तालधारी तेथे, सामगायन सुस्वराते. दाविताती नाना पदार्थांते, तिन्ही ताल युक्तीसी. मार्ग दाविती सुदेशींचा, ग्राम मूर्छना वेग स्वरांचा. हा हा हु योग श्रुतींचा, दाविती आलापे. कंपकंठी सप्तस्वरी, मृदंगी दावितसे कुसरी. तेथे मेळवितसे टाळधारी, श्रुतीयुक्त संगीत. ऐसा ओढव दाविला यंत्रकारी, तव नृत्यांगणा पातल्या अपारी. सर्व लोकींच्या मनोहारी, ठाकल्या उभ्या नृत्यासी. देवेंद्रासी वदे महामुनी, ऐसे नृत्य आरंभिले मंडपस्थानी. मग गौरवनी ऋषीमुनी, तया स्थानी तिष्ठत. हे कथा शिष्या कारण, निरूपितसे कृष्णद्वैपायन. ऐसी कथा हे महाराष्ट्र भाषा पूर्ण, निरूपितसे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे रुद्रचंद्र वर्णन नाम षोडशाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.